कोण म्हणतं महिला चूल आणि मुलंच सांभाळू शकते? अगदी तिने मनावर जर घेतलं ना, खेडेगावातून सुद्धा तिचा व्यवसाय खूप उंचीवरती नेऊ शकते. तर मी तुम्हाला सांगते व्यवसाय कसा करायचा ते. तर हा बघा, हा आहे माझ्या मोडाचा मटकीचा व्यवसाय. आपल्या मटकीला कश काय मोड येतात मंडळी, एकदम मोगऱ्याच्या फुलासारखे. माल दर्जेदार असेल तर उत्पादन पण दर्जेदार निघतं. तर आपली ही मटकी सोन्यासारखी आहे. तर मी महाराष्ट्रात विकते आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा आपली मटकी जाते. तर ही मटकी आपली आहे 180 रुपये किलो आणि आपण मोड आणून विकतो 30 रुपये पावशेर, होलसेल मध्ये देतो 120 रुपये किलो. गावरान लसूण कसा ओळखायचा? तर हा गावरान लसूण असतो जांभळ्या रंगाचा आणि बारीक पाकळीचा. सिटी मधल्या लोकांना माहित नाही, पण हा लसूण आरोग्यासाठी उत्तम आणि फायदेशीर असतो. तर हे 1 किलो पॅकेट मध्ये मिळतंय आपल्याकडे, अवेलेबल आहे. शेतकरी टू ग्राहक फक्त ओनली 300 रुपये किलो. आणि खरेदी करावा. शेतकरी आणि बळीराजाला तुमचं सपोर्ट सहकार्य अपेक्षित आहे. आपण महाराष्ट्रात विकतोय, महाराष्ट्राच्या बाहेर पण विकतोय. मला असं वाटतं ज्या महिला घरी आहे ज्यांना काहीतरी उद्योग करायचा आहे तर उद्योग व्यवसायामध्ये उतरा आणि स्वतःला सिद्ध करा की तुम्ही पण काहीतरी करू शकताय. न हारता न डगमगता सोशल मीडियाचा वापर करा आणि जगाच्या काना कोपऱ्यापर्यंत पोचा. मटकीच्या जीवावरती मी माझे स्वप्न साकार करते. मग तुम्हाला तुमचं स्वप्न साकार करायचंय का? तर व्यवसाय सुरू करा, व्यवसायाला सुरुवात करा आणि न लढता न घाबरता जोपर्यंत व्यवसाय सुरू होत नाही तोपर्यंत स्वतःला असं म्हणा, मी बहिरी, आंधळी आणि मुकी पण आहे. जग जनार्दन आहे, जग तुम्हाला बोलणारच आहे. पण स्वतःला सिद्ध करायचं असेल तर स्वतःला संघर्ष करावाच लागेल.